उज्जैनच्या कालभैरवाच्या डोक्यावर असणारी पगडी मराठा साम्राज्याचा अभिमान आहे, कसं ते तुम्हाला सांगते. पानिपतमधील तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर मराठा सेनापती महादजी शिंदेनी स्थानिक परंपरेनुसार शपथ घेतली, जोपर्यंत मराठ्यांचा भगवा दिल्लीवर फडकणार नाही तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही. कालभैरवाकडे विजयासाठी तसं साकडं त्यांनी घातलं. त्याचबरोबर युद्धात विजयी झाल्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचाही त्यांनी वचन दिलं. त्यानंतर 1771 साली महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा दिल्लीपर्यंत पोहोचले आणि शेवटी रोहिल्यांना धूळ चारत त्यांनी दिल्ली काबीज केली. त्यानंतर दिल्लीत मराठ्यांचा झेंडा डौलत फडकत होता. हे पाहून महादजींनी स्वराज्याची ओळख असलेली पगडी कालभैरवाला अर्पण केली आणि तेव्हापासून म्हणून कालभैरवाच्या डोक्यावर मराठा साम्राज्याची पगडी आहे. भारताच्या प्रत्येक राज्यात, प्रत्येक शहरात मराठ्यांच्या पराक्रमाच्या खुणा आजही दिसतात आणि ही त्याच महाराष्ट्रांची गोष्ट आहे, ज्यांनी पराभवाच्या राखेतून उठून दिल्लीला हादरवलं होतं. कारण मराठे पराभवाने कधीच खचत नव्हते, ते नव्याने परत सुरुवात करायची. माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह गोष्टीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.